ती एक मुलगी आहे जी कविता लिहिते, ती उद्या बहिणाबाई सारखी कवयित्री होऊ शकते। एक मुलगी आहे जिला गाणं म्हणायचं पण तिच्या घरी गाणं म्हटलेलं म्हणजे घरातही गुणगुणलेलं कोणाला आवडत नाही, पण एक मुलगी गाणं म्हणते आणि मग ती भारतरत्न मिळवते, त्यांचं नाव लता मंगेशकर आहे। म्हणजे उद्या आणि कितीतरी नाव आहेत असे, म्हणजे नाटकांमध्ये जर नाव घेतलं तर नादिया बब्बर, अशी रेखा बैजल, हे खूप मोठे मोठे नाटककार आहेत। मग एका मुलीमध्ये इतकं मोठं बनण्याची ताकद असू शकते। एक मुलगी इंदिरा गांधी बनते, राष्ट्रपती बनते, मग त्या मुलींना आपण समानतेने का नाही वागवू शकत? म्हणजे आपले सगळे बंधनं, आपले सगळे विचार आपण त्या मुलींवर का लादतो, असा मला प्रश्न विचारायचा आहे। की खरंच इमोशनल झालो आज आपण सगळे। आईवरची कविता, रमाईंवरची कविता, सावित्रीबाईंवरची कविता, खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे आजचा। मला एक असं म्हणावं वाटतं एक फिमेल म्हणून की आपण म्हणजे भारतीय संस्कृतीमध्येच आहे असं नाही, तर जे काही देश आहेत त्यांच्यामध्ये पण असं आहे की स्त्रियांना खरंच दुय्यम स्थान आहे। म्हणजे आजही त्या देशातली स्त्री पण तिच्या अस्तित्वासाठी लढते, फक्त फरक इतका आहे की ती स्त्री आपल्यापेक्षा थोडी जास्त स्वतंत्र आहे, म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण खूप पारतंत्र्यात आहोत। पण कदाचित त्यांच्या वेशभूषेचा किंवा थोड्याफार प्रमाणात त्यांना जे व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं त्याच्यामुळे आपल्याला ती स्त्री जास्त स्वतंत्र आहे असं वाटतं, पण फेस ती पण ह्या सगळ्या गोष्टी करते, भलेही आपल्यापेक्षा कमी प्रमाणात करत असेल। तर पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल मला असं वाटतं की जेव्हा हे असं असतं की पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणजे आपण सगळ्यांनी त्या सत्तेतच राहायचं आणि ते जे म्हणतील तेच मानायचं, पण असं नाही की सगळे पुरुष सारखे असतात। आपल्याला हे सगळं फेस करावं लागतं, पण सगळे पुरुष सारखे नसतात। भलेही नेचरनी पुरुषांना थोडं वेगळं बनवलंय, त्यांच्यामध्ये जास्त राग आहे, त्यांच्यामध्ये जास्त अहंकार आहे, त्यांना असं वाटतं की त्यांची सत्ता सगळीकडे चालली पाहिजे। म्हणजे आता आपण पिढ्यानपिढ्या बघतो, आपले पंजोबा असतील, आजोबा, वडील, भाऊ, इव्हन लहान भाऊ जरी घरामध्ये असला तरी पण त्याला असं वाटतं की मोठ्या बहिणीने पण त्याच्या अंडर राहिलं पाहिजे, तिचं ऐकलं पाहिजे। म्हणजे ही सत्तेची जी भावना आहे ही नैसर्गिकपणेच पुरुषांमध्ये असते आणि समजून घेण्याची भावना, समर्पणाची भावना, माफ करण्याची जी वृत्ती आहे ती नैसर्गिक स्त्रियांमध्ये असते। पण सगळे पुरुष असे नसतात। म्हणजे आपण हिटलरबद्दल ऐकतो, पण आपण ॲट द सेम टाइम हा पण विचार केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्ती पण आहेत ज्यांनी स्त्रियांच्या अधिकारासाठी राजीनामा दिला, ते स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढले। राजाराम मोहन राय, बंगालमध्ये त्यांनी विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाहासाठी म्हणजे जीवतोड प्रयत्न केले। महात्मा ज्योतिबा फुले, त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काय केलं नाही। म्हणजे आज ते होते म्हणून आज मी इथे बोलू शकते, माझे विचार मांडू शकते। आज नंदिनी इतकी छोटीशी आहे, 23 वर्षांची, पण ती 200 वर्कशॉप कदाचित आपणही तिच्या इतकी ऍक्टिव्हिटी केलेली नाही। मला असं म्हणायचं की त्यांच्यासारखे पण पुरुष आहेत की जे स्त्रियांना त्यांच्या समान अधिकारांनी जगू देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी प्रयत्न करू इच्छितात। आणि अजून एक असं वाटतं की असं पुरुषांना म्हणजे तुमच्या घरात बहिणी असतील, आई आहे, चुलत मावस बहिणी असतील, सख्या नसतील तरी पण तुमच्या मैत्रिणी आहेत, तुम्हाला कधी असं वाटतं का की एका स्त्रीला तुम्हाला असं बंधनात का ठेवावं असं वाटतं? म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की तिने हेच करावं किंवा तेच करावं किंवा हे करू नये किंवा ते करू नये? तुम्हाला असा कधी विचार येत नाही का की निसर्गाने जसं तुम्हाला बनवलंय तसं तिला पण बनवलंय? समजा आपण असं मानत असू की पुनर्जन्म आहे, खूप जण मानत असतील पुनर्जन्म आहे, खूप जण म्हणत असतील की नाही पुनर्जन्मासारखी काही गोष्ट नसते, पण जर समजा पुनर्जन्मासारखी गोष्ट आहे, फक्त आपण तिला प्रूव्ह नाही करू शकत, जर पुढच्या जन्मात तुम्ही स्त्री झाले आणि ती आज स्त्री शरीर धारण केलेली जी आत्मा आहे ती उद्या जर पुरुष झाली तर तीही तुमच्यासारखीच बनेल। मग हा जो भाव आहे हा येतो कुठून? मला असं वाटतं की आपली जी आत्म्याची जी वृत्ती असते, जी चित्तवृत्ती असते, ज्या देशात आपण राहतो, जो संस्कार आपल्यावर झालेला आहे, आपल्याला जे शिकवलेलं आहे, हे सगळं तिथून येतं। जर हे सगळं तिथून येत असेल, जी गोष्ट बाहेरून आतमध्ये येते ती आपण काढू शकतो आणि जी गोष्ट आपल्या आतमध्येच आहे, समजा आपल्या आतमध्ये खूप जास्त अहंकार आहे तर तो आपण बदलू पण शकतो। म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे मला मुलांना असं सांगायचे की जी गोष्ट तुम्हाला असं वाटते की जी तुमच्या घरातल्या मैत्रिणीला म्हणा, बहिणीला म्हणा, स्त्रीला म्हणा, जिथे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तिला समानतेने वागवू शकत नाही तर त्याचे कारण तुम्ही एकदा स्वतःलाच विचारले पाहिजे। जर तुम्हाला असं वाटतं की स्त्री तुमची घरातच सुरक्षित आहे, ती बाहेर गेली तर अन्याय अत्याचार होऊ शकतो किंवा तिची सुरक्षा बाहेर नाही आहे, तर मग आता मुली घरात पण सुरक्षित नाही आहेत, मग त्या गोष्टीचं काय करायचं? म्हणजेच मग तिला बंधनात ठेवण्यावरच तिची सुरक्षितता अवलंबून आहे का?
म्हणजे तिने स्वतंत्रपणे थोडंसं जगावं किंवा एक व्यक्ती म्हणून, ह्युमन बिईंग म्हणून तिला जीवन जगण्याचा अधिकार नाही आहे का? की तिने जन्म झाल्यापासून असं शेवटी मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत अशा बंधनांमध्येच का राहावं? असा प्रश्न एकदा सगळ्या पुरुषांनी स्वतःला विचारला पाहिजे. ती एक म्हणजे ती अशी एक व्यक्ती आहे की तिलाही तुमच्यासारख्याच भावना आहेत, तुमच्यासारखे विचार आहेत, तुमच्यासारख्याच गरजा आहेत, तिला तुमच्यासारख्याच इच्छा आहेत, तरीही ती तुमच्यासारखं का नाही जगू शकत? म्हणजे सगळे बंधनं तिच्यासाठी का? आणि हे सगळे बंधनं कुणी लादले? तर ह्याचं एक उत्तर आहे की सगळे बंधनं संस्कृतीच्या नावाखाली पुरुषांनी स्त्रियांवर लादले. पण एक अजून असं आहे की आदिवासी संस्कृती जी आहे, काही एक समुदाय असतो ज्याच्यामध्ये स्त्रीप्रधान संस्कृती आहे, तिथे स्त्रीचा वंश चालतो. म्हणजे जसं आपल्याकडे पुरुषांचं नाव लागतं, पुरुषांचा वंश लागतो, खानदान लागतं, तसं तिथे स्त्रीचं लागतं. त्या स्त्रीची मुलगी सत्तेत येते, मग तिची मुलगी सत्तेत येते. आणि जर समजा त्या स्त्रीला मुलगी नसेल तर ती मुलगी दत्तक घेते आणि मग पुढे तिचा वंश चालवते. अशी पण सत्ता आहे. मग आपल्यापेक्षा ते आदिवासी परवडले नाही का? विचार करायची गोष्ट आहे. म्हणजे ते पण ह्युमन आहेत, आपण पण ह्युमन आहेत. जर त्यांची प्रगती झाली नाही आपण असं म्हणतो आणि आपली प्रगती झाली असं आपण म्हणतो, तर मग प्रगती नेमकं म्हणायचं कशाला? त्यांच्या विचारांना म्हणायचं की आपण मिळवलेल्या आणि निर्माण केलेल्या भौतिक वस्तूंना किंवा भौतिक संस्कृतीला म्हणायचं? हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की स्त्रियांना स्वतंत्रपणे जगू दिलं पाहिजे, त्यांना त्यांची स्पेस दिली पाहिजे. चुकणार सगळेच आहेत, लहान मोठे चुकणार आहेत, मुलं मुली चुकणार आहेत, स्त्रिया पुरुष सगळ्या वयांची लोक चुकणारच आहेत. पण कोणीतरी चुकेल, कोणीतरी म्हणजे वाईट गोष्टी घडतील म्हणून आपण असं त्यांना बंधनात ठेवू शकत नाही. कारण एखाद्याच्या आयुष्याची कुचंबना करण्यासारखं पाप मला असं वाटतं की दुसरं कुठलं नसावं. कारण अशा कितीतरी फिमेल मी पाहते. म्हणजे मी माझी आई खूप छान लिहिते, ती खूप छान कविता करते. माझी आजी जात्यावर दळता दळता ती ओव्या बनवायची, ते माझ्या आईला मिळालं, माझ्या आईकडून थोडंफार मला मिळालं. माझ्या बहिणीची मुलगी जी आहे संहिता, ते तिच्याकडे पण आईकडूनच आलेलं आहे. तर मग माझ्या आईला आजही असं वाटतं की मी अजून थोडं जास्त शिकली असती तर मी काहीतरी बनली असती. पण तिचा जन्म गावात झालेला, मग तिचं थोडं शिक्षण झाल्यावरती तिचं लग्न झालं. तिला आजही ती खंत आहे की मला शिकू दिलं नाही. मग तिला जर शिकू दिलं असतं तर कदाचित आज ती काहीतरी बनली असती. आणि अशा खूप मुली आहेत की ज्यांना इथे यायचे, फक्त एक कविता सादर करायची आहे, फक्त एक गाणं म्हणायचं आहे, पण त्यांच्या आईवडील त्यांना एक गाणं सुद्धा म्हणू देत नाही. बरं, गाणं म्हणणं ठीक आहे, त्यांच्या आईवडील त्यांना एक कविता पण सादर करू देत नाही. मग समजा त्यांनी एक कविता सादर केली तर काय बिघडेल? काय बिघडू शकतं? म्हणजे ती एक मुलगी आहे जी कविता लिहिते, ती उद्या बहिणाबाईसारखी कवयित्री होऊ शकते. एक मुलगी आहे जिला गाणं म्हणायचं, पण तिच्या घरी गाणं म्हटलेलं म्हणजे घरातही गुणगुणलेलं कोणाला आवडत नाही. पण एक मुलगी गाणं म्हणते आणि मग ती भारतरत्न मिळवते, त्यांचं नाव लता मंगेशकर आहे. म्हणजे उद्या आणि कितीतरी नाव आहेत असे. म्हणजे नाटकांमध्ये जर नाव घेतलं तर नादिया बब्बर, अशी रेखा बैजल, हे खूप मोठ्या नाटककार आहेत. मग एका मुलीमध्ये इतकं मोठं बनण्याची ताकद असू शकते. एक मुलगी इंदिरा गांधी बनते, राष्ट्रपती बनते, मग त्या मुलींना आपण समानतेने का नाही वागवू शकत? म्हणजे आपले सगळे बंधनं, आपले सगळे विचार आपण त्या मुलींवर का लादतो, असा मला प्रश्न विचारायचा आहे. ती पण तुमच्यासारखीच आहे, फक्त निसर्गाने तिला वेगळं बनवलेलं आहे म्हणून तिच्यावर हा अन्याय का? मला असं वाटतं की अजून खूप वेळ आहे तुमच्याकडे विचार करायला, खूप मोठं आयुष्य आहे, तुम्ही विचार केला पाहिजे. आज की तिने सुसाईड अटेम्प्ट केला, म्हणजे त्या छोट्याशा 23 वर्षाच्या मुलीवर जेव्हा तिने सुसाईड अटेम्प्ट केला, ती म्हटली की मी आज 23 वर्षाची आणि 3 वर्षांपूर्वी काम सुरू केलं. म्हणजे ती त्यावेळेला 20 वर्षांची असेल, कदाचित तिने 19व्या वर्षी सुसाईड अटेम्प्ट केला असेल. तर मुलींवर किंवा मुलांवरही अशी वेळ का येते? म्हणजे मुलं पण असं पाऊल उचलतात, मुली पण असं पाऊल उचलतात. मला असं वाटतं की आपणच आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या भावनांसहित ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्यांना भावना मांडण्याची तेवढी मोकळीक दिली पाहिजे. आणि जसं आयुष्य आपल्याला मिळाले तसंच आयुष्य त्यांना पण निसर्गाने दिलेलं आहे. जे त्यांना निसर्गाने दिलं आहे ते आपण संस्कृतीच्या नावाखाली, पुरुषप्रधान सत्तेच्या नावाखाली हिरावून का घ्यायचं? याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांना त्यांचं आयुष्य जगू दिलं पाहिजे. शेवटी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सुरक्षितता महत्त्वाची आहे, तसं स्वातंत्र्य पण महत्त्वाचं आहे. पण मला असं वाटतं की कुठेतरी समानता जी आहे जगण्याच्या बाबतीतली आणि अभिव्यक्तीच्या बाबतीतली, ती स्त्रियांना पण मिळाली पाहिजे. आणि त्याच्यामध्येच त्यांना खरं तर सन्मान मिळेल असं मला वाटतं. त्याच्यासाठी असं महिला दिन साजरा करायची गरज नाही पडत. सो थँक्यू.
थँक्यू सर, मॅम, तुम्ही दोघं पण आले आज. तुमच्या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप चांगले झाले. अनिकेत खूप दिवसांनी आलेला आहे स्टुडिओमध्ये, त्याची पण कविता खूप छान होती. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस छान होते आणि थँक्यू सो मच, प्रत्येकाला थँक्यू. आणि महिला दिनानिमित्त मी जे काय बोलली ते थोडं जास्त बोलली, पण मला असं थँक्यू. मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की तो पण तुमच्यासारखाच एक जीव आहे, त्याला तुम्ही जगू दिलं पाहिजे. म्हणजे कुणाचा जगण्याचा हक्क हिरवून घेण्या इतकं काही वाईट पाप या जगात असू शकतं. मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त कुठलं पाप असू शकत नाही. थँक्यू सो मच.